उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जाईल असं आश्वासन दिलं। गाव तिथे एसटी हा कार्यक्रमच होता, जिथे नुकसानीचे मार्ग आहेत तिथे सुद्धा आपण एसटी चालवायला सांगतो, तर ते नुकसान भरपाई करणे आपली जबाबदारी आहे। पण या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो की मुख्यमंत्री महोदय आलेले आहेत, अतिशय पॉझिटिव्ह। त्यांनी जे मी आता चित्रफित पाहिली त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी सोडवलेले आहेत। हा प्रश्नसुद्धा ते निश्चितपणे सोडवतील आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही निश्चितपणे मजबूतीनं याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये आम्ही सुद्धा आवाज उठवू आणि आपलं काम कशा रीतीने होईल याच्यासाठी प्रयत्न करू। या पुढचे जे प्रपोजल माझ्या खात्याकडून जातील या टोलच्या रस्त्याच्या संदर्भात, त्या ठिकाणी एसटीला टोल माफी देण्याचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला असेल। महाराष्ट्र के एसटी के जो बोर्ड है उसके अंदर यूनियन के रिप्रेजेंटेटिव को नुमाइंदगी देना चाहिए, रिप्रेजेंटेशन देना चाहिए। ये मेरा निवेदन है मुख्यमंत्री जी से। प्रोपोर्शनेट रिप्रेजेंटेशन देना चाहिए। प्रोपोर्शनेट रिप्रेजेंटेशन एक ही तरीका है कि एक यूनियन के बजाय 2 यूनियन का रिकग्निशन रेलवे में जैसा सिस्टम है वो सिस्टम को करना चाहिए। ये मेरा निवेदन है। आज 30-40 बरस काम करने के बाद रिटायर हो जाता है, अपने बच्चों पे डिपेंड करना पड़ता है, उसका जीवन जो जिंदगी बेकार हो जाती है, या बच्चे या बहू के गालियों से उसको जीवन गुजारना पड़ता है। उसके बजाय उसको अगर पेंशन स्कीम डालेंगे तो बुढ़ापे में उसका सहारा बन सकता है, वो इज्जत के साथ गौरव के साथ वो काम करके अपना जीवन गुजार सकता है। आणि आमच्या समोर 2च उद्दिष्ट आहेत। एक आहे प्रवाशाला चांगली सेवा देणे, गुणवत्तेची सेवा देणे, आणि एक म्हणजे आपले संसार चांगले चालले पाहिजे त्याची काळजी घेणे। हे 2 उद्देश ठेवून आपण महामंडळ सध्या चालवत आहोत। ही राज्य परिवहन महामंडळ हे काय कुठल्या खाजगी टाटा बिर्लाची दालमियाची कंपनी नाही आहे, ती शासकीय असणारी कंपनी आहे। त्याचे खरे विश्वस्त तुम्ही आहात। इंटकच्या माध्यमातून मला सुद्धा याची बऱ्यापैकी कल्पना आहे, कारण मी सुद्धा इंटकचा या ठाणे जिल्ह्याच्या एक पालघर विभागाच्या त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मी काम करतो। मी जरी मंत्री जरी असलो तरी या ठिकाणी ही काँग्रेस पक्षाशी बांधिलकी असलेली ही इंटकची संघटना आहे। खऱ्या अर्थाने जी मान्यप्राप्त जी संघटना आहे यांची संख्या कमी आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती राहील की ही जी काँग्रेस प्रणित इंटकची जी संघटना आहे याला आपण या ठिकाणी आपण मान्यता दिली पाहिजे। या ठिकाणी ही जी इंटक प्रणित जी संघटना आहे ही काँग्रेस प्रणित संघटना आहे। सोनिया गांधींना मानणारी आहे, राहुल गांधींना मानणारी आहे, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना मानणारी आहे। आणि म्हणून या ठिकाणी आमदार जयप्रकाश साजेडच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी एकजुटीने एक दिलाने या ठिकाणी आपण बांधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। एसटी वर्कर्स काँग्रेसच्या या अधिवेशनामध्ये येत असताना आम्हाला निश्चितपणे आनंद होतो आहे आणि जयप्रकाशजी छाडे यांचं अभिनंदन करतो की एक अत्यंत सुंदर असं अधिवेशन या निमित्ताने त्यांनी घडवलेलं आहे। चित्रफितीमध्ये त्यांनी काय काय कामं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली ही झाली ही दाखवलीच, परंतु त्याबरोबर दाखवत असताना आणखी काय करून घ्यायचं हे सुद्धा दाखवलं आणि करून घेण्याकरता आग्रह त्यांनी धरलेला आहे। युनियनचा पुढारी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी या निमित्तानं दाखवलं। त्यांचं अभिनंदन या निमित्तानं मी येथे करतो। ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणलं तरी हरकत नाही, रक्तवाहिनीसारखं काम तुम्ही महाराष्ट्रामध्ये करता, तुमचं अभिनंदन मी येथे करतो। आणि हे सांगतो की खूप चर्चा मागण्यांवर झाली, परंतु एक गोष्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगेल की ही माणसं एका बाजूला एसटीची कर्मचारी आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला आपली कार्यकर्ते सुद्धा आहेत। पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्या लढाया लढायच्या आहेत प्रतिगामी शक्ती पुढे त्यांच्या प्रतिगामी शक्तीच्या विरोधात, त्यामध्ये ठामपणे आपल्याबरोबर उभी राहणारी ही सगळी ताकद आहे। आणि यांना ही आपल्याला ताकद देणारी माणसं, त्यांना आपण सुद्धा ताकद देऊया। अत्यंत महत्त्वाचे विषय जे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत ते त्यांनी प्रास्ताविकामधून कमी, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांच्या समोर सविस्तर अशा प्रकारची विषयाची मांडणी त्यांनी केली। जयप्रकाशजी
हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेतेही आहेत आणि इंटक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यांनी एक नाही अनेक ज्या अडचणी आमच्या कामगार बांधवांच्या आहेत ते शासनापुढे मांडण्याचं काम त्यांनी केलं आणि सोडून घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं टाकली. आपल्या सर्वांना माहिती आहे, एकदा प्रसंग असा आला की शासनाशीही त्यांनी कोर्टामध्ये जाऊन किमान वेतन कर्मचाऱ्यांना मिळवून देण्याचा, त्यांचा हक्क मिळवून देण्याचं सुद्धा पाऊल त्यांनी टाकलं. अशा प्रकारचं एक नेतृत्व करणारं अत्यंत कार्यकुशल अशा प्रकारचा संघटनेचा नेता आपल्या युनियनला या ठिकाणी मिळालेला आहे. इंटक संघटनेच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं जयप्रकाशजी छाजेड हे राज्य स्तरावर ही मांडणी करतात, परंतु याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. एवढंच या प्रसंगी मी नमूद करू इच्छेल. भुजबळ साहेबांनी टोल माफीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उल्लेख केला, परंतु जे पुढे टोल येणारे आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्ट देणार आहेत त्याच्यामधून ती माफी मिळणार आहेत, परंतु जी आज त्या ठिकाणी टोल वसुली सुरू राहणार आहेत त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात विचार व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्य शासनाने विचार करावा तशी अपेक्षा मी व्यक्त करेल. एक मान्यता प्राप्त जी युनियन आहे, कर्मचाऱ्यावर सुद्धा एक अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आणि MIT ऍक्ट मध्ये अशा प्रकारचा बदल करून किमान 30,000 पर्यंत ज्यांनी मतदान घेतलं त्या संघटनेला मान्यता सुद्धा द्यावीत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आमच्या सर्व ST वर्कर युनियन कडून या ठिकाणी निश्चितपणे आहे. मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपली संघटना इंटक संघटना ही काँग्रेस पक्षाने अधिक महत्त्व द्यायचं ठरवलेलं आहे सोनियाजी गांधींनी, आणि युवा नेते काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी हे आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील ही खात्री या ठिकाणी आपल्या सर्व इंटक संघटनेच्या माझ्या कर्मचारी बांधवांना देतो.